पाहणार आहोत आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या। यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी मोठी बातमी ती म्हणजे शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीबाबतची। शिंदेंच्या शिवसेनेला निवडणूक आयोगाने दिलेलं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुप्रीम कोर्टामध्ये केलेली आहे आणि या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे। या प्रकरणाच्या अंतिम निर्णयापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेला दिलेलं पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात येते आहे। तेव्हा आज या सुनावणीमध्ये काय नेमके महत्त्वाचे मुद्दे पुढे येतात आणि कोर्ट काही निर्देश यामध्ये निवडणूक आयोगाला देता आहे का, शिंदे गटाला देता आहे का, हे बघणं खूप महत्त्वाचे ठरणार आहे। त्यामुळे आजचा दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असेल। दुसरी लक्ष वेधून घेणारी मोठी बातमी ती म्हणजे मनसेच्या 3 दिवसीय शिबिरासंदर्भातली। मनसेचा आजपासून 3 दिवस राज्यस्तरीय शिबिर आहे आणि नाशिकच्या इगतपुरीमध्ये शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे। त्यातच युतीबाबत उद्धव राज ठाकरेंनी ठरवायचं आहे, प्रेम टिकवायचं की नाही हे त्यांनाच ठरवायचं आहे असं मोठं विधान मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलंय। त्यामुळे पुन्हा एकदा राज आणि उद्धव युतीबाबतच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। आणि तिसरी महत्त्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे पावसाळी अधिवेशनातून। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आजपासून आता 3रा आठवडा सुरू झाला। हा अंतिम आठवडा आहे आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला त्याचे पडसाद आज विधिमंडळातल्या कामकाजामध्ये उमटू शकतात। कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून विरोधक सरकारला आज धारेवर धरण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे आता 3ऱ्या आठवड्याचं कामकाज कसं होतंय, काय नेमके महत्त्वाचे मुद्दे आजपासून पुढे चर्चेत येतात हे आपल्याला पाहायचं आहे।